अर्जुन अजूनही कसा आला नाही? त्याच्या मनात अजूनही राग असेल. तो रागारागात निघून गेलाय. रागाच्या भरात काही केलं नाही म्हणजे झालं. 4 दिवस नाही झाले तुझ्या लग्नाला तर झाली तुझी नवरीगिरी सुरू. अरे नसेल मिळाला वेळ, काहीतरी अर्जंट काम असेल. तू विचारलंस का तिला? नाही, म्हणजे ती सांगत होती पण मी ऐकलं नाही. कोण होतास तू? रस्त्यावरचा एक गुंड. हो, गुंडच होतास तू. आणि मी सुद्धा. अरे आपल्याला माणसात आणलं तिने. तुझ्या प्रेमासाठी स्वतःच घरदार सोडून ती इकडे आली. नातेसंबंध तोडले तिने. आपल्या भावाचा बंगला सोडून ती तुझ्याबरोबर या झोपडीत संसार कर. तू अशा मुलीवर संशय घेतोस, तिच्यावर अविश्वास दाखवतोस. नाही अर्जुन, नाही. चला, मला ना लाज वाटते. तू आपला दोस्त आहे याची. आर्याचा विषय काढल्यावर ते विषय का टाळतात? म्हणजे असं काय झालंय आर्याच्या बाबतीत की त्यांना तिचं नावही घ्यायचं नसतं? मावशी प्लीज सांगा मला काय झालं. एक दिवस अचानक ही तर आर्याची बांगडी आहे. मग ही किडनॅपिंगची केस आहे. तू मावशी, हा अर्जुन. खोटं नाव सांगून तू लग्नात घुसलास आणि हिला पळवलीस. यानेच माझी आबरू वाचवलीये. काय? स्वतःचा जीव धोक्यात घालून त्यांनी मला इथे आणलंय. दादा, आता माझं लग्न झालंय अर्जुनशी. आता तो माझा नवरा आहे आणि मी त्याची बायको. ज्या क्षणी तू या घराचा उंबरठा ओलांडून बाहेर जाशील त्या क्षणी या घराशी असलेलं तुझं नातं कायमचं तुटेल. हे सगळं असं झालं. मावशी, पण तुमच्या घरचं ते हरवलेलं सुख, तो आनंद परत आणून देण्याचा मी नक्की प्रयत्न करीन. विश्वमोहनचे माझ्यावर खूप उपकार आहेत. त्याची परतफेड म्हणून का होईना त्यांच्यात आणि आर्यात निर्माण झालेला गैरसमज मी नक्की दूर करेन. दादा, अहो दादा, दादा, दादा उठा, 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 उठा. गोळी दे, गोळी दे. गोळी कुठे ठेवली गोळी? असेल कुठे. गोळी दे, गोळी दे मला. दादा, या तर गोळ्याच नाहीयेत. मी पटकन घेऊन येते, तुम्ही काळजी करू नका. मी आलेच. अरे का फसवतोय स्वतःला? तुलाही माहित आहे आणि मलाही माहित आहे की तू तुझ्या बहिणीशिवाय जगू शकत नाही. त्या दोघी तुझा जीव का प्राण आहेत. अरे त्यांच्यासाठी आयुष्य वेचलंयस तू. त्यांच्याशी संबंध नको तोडू. मावशी, मी यांच्या सुखाचा विचार करतोय आणि हे माझ्यापासून दूर पाहतायत. माझा अपमान करतायत. विश्व, का तू असा विचार करतो? तू जसा त्यांच्या सुखाचा प्रयत्न करतो तसंच त्या सुद्धा तुझ्या सुखाचाच विचार करतात रे. म्हणूनच मैथिलीने तुझी ऑफर नाकारली. तिला तुझं नुकसान नको होतं. आणि राहिली गोष्ट विक्रांतची, तर मला सुद्धा आवडलं नव्हतं तू त्याला पार्टनर करून घेणार म्हणून. पैसे कुठे ठेवले? सगळं घर शोधलं पण पैसेच सापडत नाहीये. तेव्हा अर्जुनही नाहीये. पैसे कुठून आणू मी आता? आणि पैसे आणले नाही तर औषधं कुठून आणणार मी? हॅलो, हॅलो मावशी आहे का? नाही, त्या काहीतरी कामात आहेत. आपण कोण? नाही ठीक आहे, मग मी नंतर फोन करते. एक मिनिट, आपलं नाव काय? नाही, असू द्या ना, मी करते नंतर फोन. तू आर्या आहेस ना? आपण कोण बोलताय? मी अर्चना. अर्चना म्हणजे तुम्ही त्याच का ज्या हॉस्पिटलमध्ये? हो, मलाच हॉस्पिटलमध्ये ऍडमिट केलं होतं. माझा ऍक्सिडेंट झाला होता. मला ऍक्च्युली मावशीशी बोलायचं होतं. तिच्याकडे जरा महत्वाचं काम होतं. हे बघ आर्या, काय झालं मला नीट सांगणार आहेस का? ऍक्च्युली मी करते नंतर फोन.